नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ऑलमोस्ट प्राधान्यक्रम जे ते लॉक केलेले आहेत. परंतु मला असं वाटतं की अनेक विद्यार्थ्यांना अजूनही डाऊट आहे की ज्या वर्गांसाठी किंवा ज्या विषयांसाठी मला प्राधान्यक्रम जनरेट झाले आणि ते मी दिलेत, तर ते योग्य आहेत की अयोग्य आहेत. मला असं वाटतं की ज्यांचं मॅथ सायन्स वगैरे असेल किंवा विशेषतः ज्यांचं मुक्त विद्यापीठातून BA झालेलं असेल किंवा BA तुमचं झालेलं असेल, तुमच्या पदवीच्या अंतिम वर्षाला तुम्हाला विषय होते, ते तुम्ही सेल्फ सर्टिफाय करताना नमूद केले नाही, त्याच्यामुळे ते तुम्हाला प्राधान्यक्रम तसे आले नाहीत. परंतु काही विद्यार्थी असेही असतील की ज्यांनी विषय टाकले होते एक आणि त्या विषयांसह प्राधान्यक्रम आले दुसरे. मग तुम्हाला असं वाटतं की मला फायनल इयरला हे विषय तर होते, मला हे प्राधान्यक्रम तर आले, तर मी ते टाकू की नाही टाकू, कारण की ते तुम्ही विषय फक्त 3च टाकले होते, बरोबर आहे की नाही. तर अशा सगळ्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की एकदा आपण चेकआउट करण्यापूर्वी जी काही इलिजिबिलिटी आहे, जी पात्रता आहे, शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पात्रता, तर ती आपण एकदा चेक करून घेऊयात. म्हणजे काय होईल की आपल्या मनामध्ये जो काही शंकेचा असा कल्लोळ निर्माण झालेला असेल, तर तो काय होईल, कमी होईल. ठीक आहे, असं हे काही बंधनकारक नाही आहे. तुम्ही ऑलरेडी जर हा व्हिडिओ किंवा हे जे परिपत्रक आहे ते जर बघितलं असेल तर तुम्हाला पुन्हा काय बघण्याची आवश्यकता नाही. परंतु मला जे काही फोन येतात त्याच्यापैकी मॅक्झिमम फोन अशाच संदर्भाने आहेत की सर हे माझं एज्युकेशन आहे, मी या ठिकाणी प्राधान्यक्रम देऊ की नाही देऊ. कारण की शेवटी तुमची निवड झाली, तुम्हाला जर DVला बोलावलं आणि तुमच्याकडे ते डॉक्युमेंट नसले किंवा तो विषय नसला, मग तुम्ही अपात्र होऊन जासाल. आणि एकदा जर अपात्र झालं तर मग आपण त्या एक बिंदू एक पदामुळे काय होते की एकदा जर समजा आपलं नाव रिकमेंडेशन लिस्टमध्ये आलं आणि आपण जर बाद जरी झालो तर या पूर्ण स्पर्धेमधनं किंवा शिक्षक भरतीमधनंच बाद आहोत. म्हणून काय करूयात आपण, एक सावधानतेचा इशारा म्हणून, तुम्हाला ते सर्व माहीतच आहे परंतु तरीसुद्धा एकदा चेकआउट करायला काही हरकत नाही. हे 2023चं पत्र आहे. मी तुम्हाला बाकी काही फापड पसारा सांगत नाही, मुख्य मुद्द्यावरती घेऊन जातो, म्हणजे काय होईल आपल्याला लक्षात येईल. हे बघा, 1ली ते 5वीसाठी काय माहिती आहे का, इथं काय दिलेलं आहे माहिती आहे का, 10वी 12वी D.Ed. आता हे 10वीचे D.Ed झालेले उमेदवार आहेत की नाही, ते खूप जुने असतील बाबा आदमच्या काळामधले, पण सध्या जे काही शिक्षक भरतीमध्ये आहेत, तुम्हाला सांगतो मी 10वी D.Ed वाला कोणीच नाही. मग कोणते येतं, 12वी D.Ed वालेच विद्यार्थी आहेत या ठिकाणी. आणि जर 12वी D.Ed झालेलं असेल तर त्यांची शैक्षणिक पात्रता काय कन्सिडर केलं जाते बघा, 12वी D.Ed आहे की नाही. बघा इथं 10वी D.Ed लिहिलेलं होतं, 12वी D.Ed लिहिलेलं होतं, पण दाखवलं काय, 12वी D.Ed. आलं लक्षामध्ये. मग त्यांना काय कोणता पेपर पास असणं आवश्यक आहे, एक पहिला, म्हणजे तो TETचा असो किंवा CTETचा असो. आता जर खुला गट असेल तर इथं काय दिलेलं आहे, इथं 45% तुम्हाला पास पाहिजे. आणि मग जर मागास वर्गामध्ये असेल तर फक्त 40% तुम्हाला त्या ठिकाणी 12वीला पाहिजेत. लक्षात घ्या, हे 12वीचं पर्सेंटेज आहे. पुढे जर आपण बघितलं तर 6वी ते 8वीसाठी काय पात्रता आहे, त्या ठिकाणी 6वी ते 8वीसाठी तुम्ही 12वी D.Ed असलं तरी सुद्धा चालते, तुम्ही ग्रॅज्युएशन प्लस D.Ed असलं तरी सुद्धा चालते, तुम्ही ग्रॅज्युएशन प्लस B.Ed असलं तरी सुद्धा चालते. आलं लक्षामध्ये. तुमच्याकडे D.Ed असलं तरी सुद्धा चालते, B.Ed असलं तरी सुद्धा चालते, आणि त्यासोबत तुमचे काय असतात, 2 पेपर पास पाहिजेत. सेकंड पेपर जो आहे तो पडला पाहिजे, पास पाहिजे. 2 पेपर नाही, सेकंड पेपर पास पाहिजे. 9वी 10वीसाठी त्यांनी काय दिलं की ही इलिजिबिलिटी किंवा तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असावं आणि B.Ed असावं. त्याच्यानंतर हे जे खालचे विषय आहेत याच्यामध्ये काय दिलेलं आहे की भाऊ तुमच्याकडे हे शिक्षण असणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे जसं 12वी असेल तर तुमच्याकडे त्या विषयातली PGचं म्हणजे पदव्युत्तर पदवी असणं गरजेचं आहे. परंतु आता 11वी 12वीच्या जागा नाहीत. 6वी ते 8वीसाठी सगळ्यात मोठा गोंधळ कोण्या विद्यार्थ्यांसाठी निर्माण होऊन राहिला, भाषा विषयांच्या. कारण की अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांना फायनल इयरला इंग्लिश होतं, मराठी होतं, हिंदीसुद्धा होतं. मग इथे त्यांनी काय म्हटलेलं आहे की जी कोणत्या भाषेसाठी तुम्ही अप्लाय करू राहिले, उदाहरणार्थ लँग्वेजसाठी मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, तर ती तुमच्या फायनल इयरला शिक्षणात पाहिजे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आमचं अमरावती विद्यापीठ जर आपण घेतलं तर असं आहे की त्या ठिकाणी MLT असतं, ELT असतं. म्हणजे काय असतं, मराठी लिटरेचर, इंग्लिश लिटरेचर. ते त्यांना शिकण्यामध्ये विषय होता, मग त्यांनी तो टाकला. मग त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की सर मी मराठीसाठी इंग्लिशसाठी अप्लाय करू की नाही, तर 100% अप्लाय करा, कारण की तुम्ही इलिजिबलच आहात. ठीक आहे. आणि अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्यांना 5-5 विषय असतील, किंवा तुम्ही ज्यावेळेस तुमचं PG झालेलं असेल, कंपल्सरी इंग्लिश असतं कोणाला कंपल्सरी मराठी असतं, आणि त्याच्यासोबत समाज, अर्थ, राज्य हे विषय असतात. मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं, तुम्हाला जर फायनल इयरला मराठी इंग्लिश असेल तर तुम्ही ते प्राधान्यक्रम द्या. भले तुम्ही सेल्फ सर्टिफाय करताना नमूद नसतील केले, परंतु ते तुम्हाला जागा आल्या असतील तर तुम्ही काय करा, ते जर तुम्हाला जनरेट झाले असतील प्रिफरन्स, तर मग तुम्ही त्या ठिकाणी प्राधान्यक्रम द्यायला काही अडचण नाही त्या विषयासाठी. ठीक आहे. बघा हे बाकी आता गणितसाठी काय सांगितलेलं आहे, यांचं असं म्हणणं आहे की गणित, त्यानंतर गणित
संख्याशास्त्र म्हणजे मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, संगणकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, IT या विषयामधली पदवी पाहिजे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी 6वी ते 8वी साठी तुम्ही एलिजिबल आहात. परंतु अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्यांचं BCA झालेलं आहे. BCA या विद्यार्थ्यांना आलंच नाही, प्राधान्यक्रम जनरेट नाही झाले. का बरं? कारण की जर समजा ते गणित विषयासाठी एलिजिबल असते तर त्यांना BCAच्या विद्यार्थ्यांना ते दिसायला पाहिजे होतं. कारण की यांची पदवी कोणती आहे? संगणकशास्त्रामध्ये आहे, बॅचलर्स ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन. मग दिसलं का नाही? त्याच्यामागचं कारण असं आहे की तुमची झालेली पाहिजे B.Ed, BSc. आणि BSc मध्ये तुम्हाला जर विषय कुठला पाहिजे, मग फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, मॅथ असेल, किंवा जसं आमचं अमरावती विद्यापीठ आहे तर त्या ठिकाणी काय जातं, फिजिक्स आणि मॅथ सोबत जर तुम्हाला केमिस्ट्री घ्यायचा नसेल तर तुम्हाला कम्प्युटर सायन्स हा विषय असतो. अलग लक्षामध्ये. मग हा जो कम्प्युटर सायन्स आहे दॅट इज कमिंग अलॉंग विथ द फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स, दॅट वुड बी कन्सिडर हिअर. इलेक्ट्रॉनिक्स असतं. आता हे जे मी तुम्हाला कम्प्युटर सायन्स दाखवलं याच्या ठिकाणी काय असू शकतं, कम्प्युटर सायन्स नसून त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स असू शकतं. मग ते इलेक्ट्रॉनिक्स काय होतं त्या ठिकाणी गृहीत धरलं जातं. इलेक्ट्रॉनिक्स जर असेल तर ते सुद्धा या ठिकाणी गृहीत धरलं जातं. मग या ठिकाणी जर इलेक्ट्रॉनिक्स नसेल, मग काही ठिकाणी IT आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, तर ते गृहीत धरलं जातं. ठीक आहे, हे तुम्ही बघा. पुन्हा 6वी ते 8वी साठी विज्ञानसाठी कोणतं पाहिजे तुम्हाला? जर समजा तुम्ही त्या ठिकाणी फिजिक्स विषय घेतलेला असेल, फिजिक्स, त्यानंतर केमिस्ट्री किंवा मग बॉटनी किंवा मग प्राणीशास्त्र किंवा मग जीवविज्ञान, झुलॉजी, बॉटनी काय जे असेल तुमचं मायक्रोसायन्स वगैरे, तर मग हे मायक्रोबायोलॉजी आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, हे सगळेचे सगळे विषय फक्त कशासाठी गृहीत धरले जातात? विज्ञानला गृहीत धरले जातात. पण तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगू मी, जर समजा तुम्हाला गणित विषयासाठी इलिजिबल व्हायचं असेल आणि हेच विषय तुमच्याकडे आहे, फक्त गणितसाठी जर टाकायचं असेल, परंतु तुम्हाला फक्त फिजिक्स जरी असेल की नाही, फक्त फिजिक्स, तरी सुद्धा तुम्ही या स्पेशल गणितासाठी इलिजिबल आहात 6वी ते 8वी साठी. फक्त केमिस्ट्री असेल तरी सुद्धा, कारण की GRच तसं सांगते. आता गणित विज्ञानसाठी बघा काय म्हटलं त्यांनी, संख्याशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीवविज्ञान हे विद्यार्थी असलेले सुद्धा गणित आणि विज्ञानासाठी इलिजिबल आहेत. अरे भाऊ, जो प्युअर गणितासाठी इलिजिबल आहे तर तुम्ही त्याला म्हणून राहिले की तुम्ही या विषयातलीच फक्त डिग्री पाहिजे, आणि जो गणित आणि विज्ञान शिकवू शकते त्याला तुम्ही हे सांगून राहिले की हे सगळे विषय तुझ्याकडे पाहिजे. याच्यामागचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. जर समजा हा प्युअर मॅथमॅटिक्सवालाच असेल, प्युअर मॅथ्सवाला, तर मग त्याला ते सायन्स शिकवायला अडचण जाते थोडीशी, हे की नाही. मग त्यांचं काय म्हणणं असते, तुमचं गणित असेल, संख्याशास्त्र असेल, भौतिकशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, वनस्पती असेल, चालू द्या कार्यक्रम. कन्फ्यूज करणारा GR आहे का? साधा सोपा दिसते काय? मग अनेक कॉलेजेस आहेत की ज्या ठिकाणी त्यांनी काय केलं, विद्यार्थ्यांना मॅथ्स दिलं नाही मेथडमध्ये, CBZ परंतु तुम्हाला केमिस्ट्री विषय आहे ना, लक्षात घ्या, हे गणित आणि विज्ञानसाठी जो इलिजिबल आहे तो 100% गणित आणि विज्ञानसाठी इलिजिबल राहणार नाही का? त्यांनी लिहिलंच आहे की हा गट आहे. मग जो स्पेशल गणितासाठी इलिजिबल आहे तो गणित विज्ञानसाठी इलिजिबल आहे, जो विज्ञानसाठी इलिजिबल आहे तो सुद्धा गणित आणि विज्ञानसाठी इलिजिबल आहे. म्हणून तुम्ही बघा, हे गणित, संख्याशास्त्र, इलेक्ट्रॉनिक, संगणक हे ते सगळं आहे का नाही, हे इथं तुम्हाला दिसन, हे भले इथं नाही आहे. मग याच्यानी त्यांनी टाळले कोणते विषय हे टाकलेले आहेत, इलेक्ट्रॉनिक्स, संगणकशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान. का जर तुम्हाला गणित नसेल त्याच्यामध्ये मग तुम्हाला इथं गणित विज्ञानासाठी अडचण जाऊ शकते. पण तुम्हाला जर फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, गणिताच्या व्यतिरिक्त, म्हणजे तुमचं गणित नव्हतं, हे बघा इथं गणित दिलेलं आहे पण इथं गणित हे नाही तुमच्याकडे, मग तुमच्याकडे स्टॅटिस्टिक्स आहे तर तुम्हाला चालते. तुमचं गणित आणि संख्याशास्त्र नाही, फिजिक्स आहे तर चालते. तुमचे हे तिन्ही नाहीत, मग रसायनशास्त्र आहे तरी सुद्धा चालते, अलग लक्षामध्ये. पण हे सगळे विषय नाही येतं आणि तुमच्याकडे फक्त वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीवविज्ञान आहे, तर मग तुम्ही फक्त विज्ञानसाठी इलिजिबल आहात. बघा, फक्त वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र आणि जीवशास्त्र असेल तर जीवविज्ञान व रसायन हे सूक्ष्मजीवशास्त्र, जैव तंत्रज्ञान हे जर असेल तर तुम्ही फक्त विज्ञानासाठी इलिजिबल आहात. कारण की हा गट असलेले विद्यार्थी इथं आहेत का? नाही आहेत, अलग लक्षामध्ये तुमच्या. म्हणून सोपं आहे, असं काही फारसं कठीण नाही आहे. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे मला काही तुम्हाला अशी भीती वगैरे घालून द्यायची नाही आहे, परंतु काही गोष्टी आहेत ना त्या आपल्याला लक्षात आल्याच पाहिजेत. म्हणून मी थोडंसं तुम्हाला डिटेलमध्ये सांगतोय. त्याच्या पुढे जर समजा आपण गेलो तर इथे इतिहास, भूगोल आणि सामाजिक शास्त्रांचा आहे. मग आता इतिहाससाठी कोण इलिजिबल असतं? ज्यांच्या फायनल इयरला इतिहास आहे ते. मग भूगोलसाठी कोण इलिजिबल असतं? ज्यांच्या फायनल इयरला भूगोल आहे ते. आणि मग सामाजिक शास्त्रासाठी कोण इलिजिबल आहे? ज्याचं इतिहास होतं किंवा भूगोल होतं ते दोघे जण सामाजिक शास्त्रासाठी इलिजिबल आहेत. एवढंच नाही तर तुम्ही अर्थशास्त्र शिकलेलं असाल तरी सुद्धा काही अडचण नाही, तुम्ही समाजशास्त्र शिकले असाल तरी सुद्धा काही अडचण नाही. फक्त याच्यामध्ये अडचण तुम्हाला अशी आहे की जर समजा तुमचं इतिहास आणि भूगोल नसेल
आणि तुमच्याकडे फक्त अर्थ, राज्य किंवा समाज असेल तर अशा परिस्थितीमध्ये फक्त तुम्ही समाजशास्त्रासाठीच एलिजिबल आहात. तुम्ही इतिहास आणि भूगोलसाठी प्युअर जे विषय त्याच्यासाठी एलिजिबल नाही आहेत असा त्याचा अर्थ होतो. 9वी ते 10वीचा जर आपण विचार केला तर तिथेही असाच नियम लागू पडतो. प्युअर गणिताच्या ज्या जागा आहेत त्या ठिकाणी तुम्ही कोण ॲप्लिकेबल असू शकतं, तर ज्यांचं मॅथमॅटिक्स आहे MSc, ज्यांचं स्टॅटिस्टिक्स आहे, किंवा मग हे दोन सोबत असताना हे जर संगमंग असतील तरी सुद्धा चालतं. आणखीन एक गोष्ट सांगू मी तुम्हाला, गणितासाठी ते सुद्धा विद्यार्थी एलिजिबल आहेत की ज्यांचं फिजिक्स असतं, ज्यांचं केमिस्ट्री असतं फायनल इयरला, ठीक आहे. परंतु ते केमिस्ट्री असताना त्याच्यासोबत काय माहिती आहे का, ते झुलॉजी आणि बॉटनी नाही पाहिजे. झुलॉजी आणि बॉटनी असेल तर मग तुम्ही फक्त विज्ञानसाठीच एलिजिबल असता, गणित विज्ञानसाठी एलिजिबल नसता. त्यांनी दिलेलं आहे की बघ गणित विज्ञानसाठी जर हे कॉम्बिनेशनमध्ये असेल तर चालते. परंतु हे कधी चालते, जर समजा तुमच्याकडे झुलॉजी बॉटनी होतं पण त्या झुलॉजी बॉटनी सोबत हा केमिस्ट्री असणं आवश्यकच आहे. हा केमिस्ट्री नसला की तुम्हाला घेत नाहीत, कारण की झुलॉजी आणि बॉटनीमध्ये गणिताचा दूरपर्यंत संबंध नाही आहे, अजिबात नाही आहे. म्हणून तुम्हाला याच्यासोबत केमिस्ट्री असणं आवश्यक आहे. केमिस्ट्री असेल तर मग तुम्ही गणित विज्ञानात त्या ठिकाणी काय करा, अप्लाय करा, अन्यथा तुम्हाला अडचण जाईल. इतिहास भूगोलसाठी काय माहिती आहे का, हे 3 विषय तुम्हाला पाहिजे. इतिहास शिकवण्यासाठी इतिहास पाहिजे, राज्य पाहिजे, समाज पाहिजे. भूगोल असेल तर भूगोलाच्या. आता या ठिकाणी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना थोडीशी अडचण जाऊ शकते की सर आमचं इतिहासाला फायनल इयरला फक्त इतिहासच होतं, हे 2 नव्हते, मग आम्ही द्यायचे की नाही. आता त्यांनी याच्यामध्ये नमूद केलेलं आहे की राज्यशास्त्र असलं तरी सुद्धा चालते, समाज सुद्धा असलं चालते. मग तुम्ही या ठिकाणी काय करा, अप्लाय करा. पण मुळामध्ये माझं असं मत आहे की ज्या विद्यार्थ्यांचा इतिहास प्युअर झालेला आहे तर त्यांनी इतिहाससाठी द्या. कारण की बघा इथं भूगोलसाठी काय लिहिलं आहे, इथं नाही त्यांनी केलं. भूगोल म्हणजे पूर्ण डायरेक्ट प्राकृतिकच बदलून जाते, सगळं स्ट्रक्चर बदलून जाते, म्हणून त्यांनी भूगोल दिलं. पण इतिहासवाले विद्यार्थी काय करतात, जे विद्यार्थी इतिहास शिकतात त्यांना या समाजशास्त्रामध्ये इतिहास असतोच, त्यांना या राज्यशास्त्रामध्ये इतिहास असतोच, म्हणून ते इतिहास शिकवू शकतात. आलं लक्षामध्ये. जर समजा राज्यशास्त्र असेल तर विविध घटनांच्या राज्यघटना असतील, त्या ठिकाणच्या स्वातंत्र्य चळवळी असतील, त्या ठिकाणच्या सामाजिक चळवळी असतील, याचा अभ्यास या राज्यशास्त्र समाजशास्त्रामध्ये होतो. म्हणून हे विद्यार्थी काय करू शकतात, त्या ठिकाणी इतिहासासाठी एलिजिबल असतात. बाकी जर आपण म्हणजे शारीरिक शिक्षणाचा विषय घेतला किंवा सामाजिक शास्त्रांचा तर इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, त्याच्यानंतर लोकप्रशासन याच्यामध्ये ज्यांनी केलेलं आहे समजा ते विद्यार्थी लागतातच. प्युअर जर आपण घेतला, आता 11वी 12वीचं आपण या ठिकाणी घेऊ नये, कारण की त्या ठिकाणी त्यांचं काय नाही, कॉमर्सच्या सुद्धा जागा त्या ठिकाणी आलेल्या नाही आहेत. ही जी आहे ती पात्रता आहे. मला असं वाटतं की हा व्हिडिओ थोडासा मोठा झाला, थोडासा म्हणजे चांगलाच मोठा झाला. मी त्याच्याबद्दल तुमची मनापासून माफी मागतो. परंतु काही गोष्टी ज्या आहेत ते सांगणं तुम्हाला आवश्यक होत्या. 12 मिनिटांचा व्हिडिओ झाला, मी आपली माफी मागतो. पण काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.